स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 5वीच्या वर्गात मी सौ पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे इंग्रजी. तर मागील तासाला बघा आपण टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग ही स्टोरी बघितली. आता त्याच्यावरची इथं काही क्वेश्चन आहेत. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 or 2 words. 1 किंवा 2 शब्दामध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर द्यायचं आहे. पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊया. एक क्वेश्चन काय आहे बघा. हू लिव्ड बिटवीन द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर. लोहार आणखी सुतार यांच्यामध्ये कोण राहत होता. मी फक्त प्रश्नांचे अर्थ सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं शोधून लिहायची आहेत. सेकंड क्वेश्चन बघा. बी क्वेश्चन. हू यूज्ड अ बिग हॅमर. मोठा हातोडा कोण वापरत होतं. सी क्वेश्चन आहे. हू यूज्ड अ स्मॉल हॅमर. कोण छोटा हातोडा वापरत होतं. डी क्वेश्चन बघा. डीड द ब्लॅकस्मिथ शिफ्ट हिज हाऊस. ब्लॅकस्मिथनं म्हणजे लोहारानं आपलं घर बदललं का. मग याचं उत्तर तुम्ही येस ऑर नोमध्ये द्यायचं आहे. ई क्वेश्चन बघा. डीड द कार्पेंटर शिफ्ट हिज हाऊस. सुताराने त्याचं घर बदललं का. जर आपलं उत्तर यस येस द कार्पेंटर शिफ्ट हिज हाऊस किंवा नो द कार्पेंटर शिफ्ट हिज हाऊस, जे आपलं उत्तर असेल ते लिहायचं. एफ क्वेश्चन बघा. वॉज द मिनिस्टर हॅपी ॲट द एंड. शेवटी तो मंत्री आनंदित झाला का. याचं उत्तरसुद्धा येस किंवा नोमध्ये तुम्ही द्यायचं आहे. आता बघा लिसन केअरफुली अँड ॲन्सर द रिडल्स. तुम्ही या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. तर तुम्हाला या कोड्यांची उत्तरं द्यायला जमतात काय तुम्ही बघायचं आहे. आता त्यानंतर आपण काय बघणार आहोत बघा. पुढचा भाग आपण आज नवीन बघणार आहोत, तो म्हणजे मॅच द 3 columns अँड रिराईट द टेबल गिव्हन बिलो. तुम्ही खाली तिन्ही रकाने जुळवा आणि खाली दिलेला तक्ता परत लिहा. इथं तुम्हाला काय दिलेलं आहे या तक्त्यामध्ये बघा. इथं ऑक्युपेशन्स मीन्स व्यवसाय. टूल्स त्याला लागणारी साधनं. आणखी ॲक्शन्स म्हणजे त्या व्यवसायात कोणत्या कृती केल्या जातात. ओके, पहिल्यांदा आपण ऑक्युपेशन्स कोणते कोणते दिले ते समजून घ्या. फर्स्ट आहे बघा टीचर. सेकंड इज कुक. थर्ड इज टेलर. फोर्थ इज आर्टिस्ट अँड 6th इज मेकॅनिक. तर हे काय दिलेले ऑक्युपेशन आपल्याला दिलेले आहेत. आणि त्याला टूल्स ह्या जोड्या लावायच्यात लक्षात घ्या आपण, म्हणजे योग्य रकाना भरून लिहायचं आहेत आपण. पण पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया आणि त्यानंतर कोणत्या ऑक्युपेशनसाठी कोणते टूल्स आणि कोणत्या ॲक्शन हा परत आपण चार्ट करणार आहोत. तर इथे कोणते कोणते टूल्स दिलेत. पेंट ब्रशेस, क्रॅन्स, पेपर, कॅनव्हास, पेन्सिल. मग हे टूल्स कोणत्या व्यवसायासाठी लागतात ते आपण बघायचं आहे. पुढं बघा. पॉट्स, पॅन्स, स्टोव, कुकर, नाईफ, स्पून्स, ग्राइंडर, मिक्सर. थर्ड बघा. आता इथं स्क्रूड्रायव्हर, ड्रिल, स्पॅनर, नट्स, बोल्ट्स, स्क्रूज, हॅमर, वायर्स. हे आता कोणत्या ह्याच्यासाठी लागतात आपण बघायचं आहे. पुढचं बघा. सीझर्स, टेप मेजर, थ्रेड, नीडल, स्विंग मशीन. आणि लास्ट लाईन चॉक, बोर्ड, डस्टर, पेन, कम्प्युटर. हे काही टूल्स दिलेले आहेत आणि ऑक्युपेशन्स दिलेले आहेत. आता ॲक्शन्स प्रत्येक व्यवसायासाठी कोणती ॲक्शन केली जाते. फर्स्ट बघा. ड्रॉ, पेंट, स्केच, कलर, शेड. सेकंड बघा. राईट, रीड अलाउड, एक्सप्लेन, शो, आस्क क्वेश्चन्स, टेक्स्ट एक्झामाइन, करेक्ट, हेल्प, एनकरेज. पुढं वॉश, क्लीन, कट, बॉईल, फ्राय, स्टीम, बेक, रोस्ट, स्टीर, मिक्स, स्लाइस. पुढं रिपेअर, जॉईन, फिक्स, टर्न, स्क्रू, कनेक्ट, बेंड, चेक. त्यानंतर बघा. सीव, मेजर, कट,
स्टिच, ड्राफ्ट, डिझाईन, फोल्ड, हेम, ट्रिम, डेकोरेट. आता मग तुम्ही कसं समजणार? तर पहिलं ऑक्युपेशन काय बघा, टीचर. कोणतं आहे? टीचर. टीचर मीन्स शिक्षक. ओके. मग त्यांना कोणते टूल्स लागणार, साधनं कोणती लागणार एका शिक्षकाला? तर या ठिकाणी बघा, चॉक, बोर्ड, डस्टर, पेन, कम्प्युटर. खडू लागणार, फळा लागणार, डस्टर, पेन आणि कम्प्युटर. हे टूल्स कोणाला लागणार? एका शिक्षकाला लागणार. बरोबर आहे. मग ॲक्शन्स कोणत्या असतील शिक्षकांच्या? तर राईट, रीड अलाउड, एक्सप्लेन, शो, आस्क क्वेश्चन्स, टेक्स्ट एक्झामाइन, करेक्ट, हेल्प आणखी एनकरेज. शिक्षकांचं काय, लेखन असेल, मोठ्याने वाचन असेल, एखादी गोष्ट आपल्याला स्पष्ट करून सांगतात, परीक्षा घेतात, प्रश्न विचारतात. तर ह्या ॲक्शन कोणाचे असणार आहेत? ॲज अ टीचर. म्हणजे तुमचा एक पहिला बॉक्स उत्तर लिहिताना कसा होणार बघा, इथं टीचर येणार, हे टूल्स ह्याच्या समोर येणार, टीचरच्या समोर, आणि ॲक्शन्स ह्या टीचरच्या समोर येणार. ओके, लक्षात आलं? पुढचं ऑक्युपेशन काय आहे बघा, कुक. कुक म्हणजे काय रे? आचारी. मग त्यासाठी आपल्याला त्याला काय लागणार आहे? टूल्स, पॉट्स, पॅन्स, स्टोव, कुकर, नाईफ, स्पून्स, ग्राइंडर, मिक्सर. तर ज्याला एक स्वयंपाक करतो त्याला काय लागतं? त्याला बघा, कढया, भांडी, स्टोव, कुकर, चाकू, स्पून म्हणजे चमचे, ग्राइंडर, मिक्सर, या गोष्टी त्याला लागतात. मग त्याचे ॲक्शन्स काय असणार आहेत? तर ॲक्शन्स बघा, वॉश, क्लीन, कट, बॉईल, फ्राय, स्टीम, बेक, रोस्ट, स्टीर, मिक्स, स्लाइस. तर आपण स्वयंपाक करताना कोणत्या कोणत्या कृती करतो? धुतो, स्वच्छ करतो, कापतो, उकडतो, भाजतो, तळतो, मिक्स करतो, छोटे छोटे काप करतो. तर ह्या कृती होणार आहेत. म्हणजे तुम्ही कुक हे ऑक्युपेशन लिहाल, त्याच्यासमोर हे टूल्स येणार आणि त्याच्यासमोर हे ॲक्शन्स येणार. ओके. आता पुढचा बघा. पुढचा आहे टेलर. टेलर म्हणजे तुम्हाला माहिती आहे शिंपी. तर एका शिंप्याला कशाची गरज असते? बरोबर, सीझर, कात्रीची, टेप मेजर, टेप पाहिजे, थ्रेड, दोरा, नीडल आणि स्विंग मशीन. नीडल म्हणजे सुई आणि शिलाई मशीन, या गोष्टींची शिंप्याला गरज असते. मग त्याच्या कृती कोणत्या येणार? तर इथं आहेत बघा, स्यू, मेजर, कट, स्टिच, ड्राफ्ट, डिझाईन, फोल्ड, हेम, ट्रिम आणि डेकोरेट. तर काय करणार टेलर? कापड कापणार, त्याला टाके घालणार, हेम घालणार, डिझाईन करणार. ओके. आता पुढचं काय बघा, आर्टिस्ट. आर्टिस्ट मीन्स कलाकार. तर त्याला काय लागेल? चित्र काढायचे असतील तर पेंट लागेल, पेंट ब्रशेस, क्रायन्स, पेपर्स, कॅनव्हास, पेन्सिल. त्याला रंग लागतील, कागद लागतील, पेन्सिल लागेल. हे कोणाला लागणार? एका आर्टिस्टला. ओके. मग त्याच्या कृती काय असतील बघा, ड्रॉ, पेंट, स्केच, कलर, शेड. तो पहिल्यांदा चित्र काढेल, रंग देईल, त्याच्या वेगवेगळ्या शेड, छटा तयार करेल. ह्या त्याच्या कृती असणार आहेत. ओके. आता पुढं बघा, मेकॅनिक. मेकॅनिकच्या काय, मेकॅनिक जो आहे त्याला काय लागेल? स्क्रूड्रायव्हर, ड्रिल, स्पॅनर, नट्स, बोल्ट्स, स्क्रू, हॅमर आणि वायर्स. त्याला स्क्रूड्रायव्हर लागेल, ड्रिल मशीन लागेल, त्याचबरोबर नट्स लागतील, बोल्ट्स लागतील, स्क्रू लागेल, हॅमर, हातोडा लागेल, वायर्स लागतील. मग त्याच्या ॲक्शन्स काय असणार आहेत बघा, रिपेअर, जॉईन, फिक्स, टर्न, स्क्रू, कनेक्ट, बेंड आणि चेक. तो एखादी दुरुस्ती करेल, जोडेल, समजा मेकॅनिक असेल तर 2 पाईप्स वगैरे जोडेल तो, कनेक्ट करेल, बेंड म्हणजे वाकवेल. तर ह्या त्याच्या कृती असणार आहेत. मग तुमचा आजचा घरचा अभ्यास काय आहे बघा, हे आपण 6 क्वेश्चन सोडवायचेच आहेत वर दिलेले. बरोबर. त्याचबरोबर हा बॉक्स तुम्ही लिहायचा पहिल्यांदा आहे असा बघून, आणि त्यानंतर योग्य ऑक्युपेशनसमोर योग्य टूल्स आणि योग्य ॲक्शन्स त्याची त्याला, म्हणजे तुम्ही टीचर लिहाल त्याला त्याच्यासमोर चॉक येणार आणि कृती कोणत्या येणार? राईट, रीड, अलाउड, ह्या कृती येणार.
म्हणजे टीचर, त्याच्यासमोर चॉक, बोर्ड, डस्टर, पेन, कम्प्युटर आणि त्याच्यासमोर राईट, रीड अलाउड, एक्सप्लेन, शो, आस्क क्वेश्चन, टेक्स्ट एक्झामाइन, करेक्ट, हेल्प आणि एनकरेज ह्या ॲक्शन्स येणार. तर या पद्धतीनं तुम्ही हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.